महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडचिरोलीमध्ये आपण पालकमंत्री असताना त्यांना झेड सुरक्षेसंदर्भात जे काही विधान केलं ते पूर्णपणे धांदयात खोटं आहे। खरं तर याआधी सुद्धा अनेक मंत्री गडचिरोलीमध्ये पालकमंत्री होते आणि त्या मंत्र्यांना सुद्धा दहशतवादाचा धोका निश्चित असणार होता, तसंच तो शिंदेना सुद्धा असेलही। परंतु जो रेफरन्स त्यांनी शंभूराजे देसाईंबद्दल दिला की शंभूराजे झेड सुरक्षेसंदर्भात बैठक घेत होते आणि त्या बैठकीत उद्धवजींचा फोन आला म्हणून हे संरक्षण नाकारण्यात आलं। खरं तर मी पण या सरकारमध्ये आमदार म्हणून काम करत होतो। शंभूराजे गृहमंत्री आणि वित्त मंत्री होते। एखाद्या कॉन्स्टेबलची बदली घेऊन गेले तरी ते सांगायचे की मला कुठलेही अधिकार नाहीत, सर्व अधिकार आहेत हे गृहमंत्र्यांना आहेत आणि मला या गृहराज्यमंत्री असल्यामुळे मला कोणी ऐकत नाहीत, असं शंभूराजेंनी अनेक वेळा मला आणि अनेक शिवसेनेच्या आमदारांना सांगितलेलं आहे। आणि त्यामुळे अशा शंभूराजेंनी असं वक्तव्य करणं की झेड सिक्युरिटीची मीटिंग कधी घेतली हे शंभूराजेंनी जाहीर करावं। खरं तर आता आपण बघित असाल की गेले 2-2.5 वर्ष तुम्ही मुख्यमंत्री शिंदे साहेब आहेत, शंभूराजे मंत्री आहेत आणि अनेक मंत्री आहेत, भाजपची सगळी सत्ता तुम्ही वापरताय, तरी पण उद्धवजींबद्दल लोकांमध्ये असलेलं प्रेम दिवसेंदिवस वाढत आहे। उद्धवजींबद्दल लोकांची जे उद्धवजी लढतायत चुकीच्या गोष्टीच्या विरोधात त्याबद्दल लोकांमध्ये उद्धवजींबद्दल आत्मीयता झालेली आहे आणि म्हणूनच तुम्ही किती पैसे देऊन सभा आयोजित केला, तुमच्या त्या सभेला लोक थांबत नाहीत। आज आपण कोल्हापूरचा व्हिडिओ बघितला असेल की लोक सभेला न थांबता लोक उठून जात आहेत आणि खरं तर हीच तुमच्या या सरकारच्या 2 वर्षामध्ये तुम्ही जी गद्दारी केली आहे त्याची पोचपावती आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।